गोकुळमार्फत सीपीआर रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो। त्या अनुषंगाने जागतिक दुग्ध दिनाचं औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत गोकुळ फ्लेवर मिल्क दुधाचे वाटप गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते व छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले, जागतिक दूध दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे सीपीआरमधल्या जे काही गरजू लोक आहेत, लहान मुलं असतील किंवा जिथं आलेले ह्यांना लोकांना आम्ही दूध वाटप करतो, त्याचाच कार्यक्रमाचा पुनरावृत्ती आहे। आणि हा कार्यक्रम किंवा दूधवाढीचा किंवा जागतिक दूध साजरा करण्याचा वेगळ्या पद्धतीचा उपक्रम गोकुळ साजरा करत आहे। पुढचं सभा घेऊन मेंटेन करून किंवा मार्गदर्शन घ्यायचं किंवा व्यक्त वक्ता बोलून याला फाटा न करता आपण काय करू शकतो आहे त्या दृष्टीनं ऐकून घ्या। आमच्या गोकुळ परिवारानं भाग घेतलेला आहे, त्यातलाच हा भाग आजचा कार्यक्रम केलेला आहे। सर्व उत्पादक जे शेतकरी जागतिक लेवलचे त्यांना ह्या निमित्तानं शुभेच्छा आणि अधिकृत करून कसा दूध व्यवसाय वाढला त्याला किफायत कसा होईल ह्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न करावेत एवढीच या निमित्तानं अपेक्षा। तसेच जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे म्हैस दूध वाढ कार्यक्रमाअंतर्गत रूट सुपरवायझर संकलन अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। आज जागतिक दूध दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी दूध उत्पादक बांधव माता भगिनी यांना जागतिक दूध दिनाची आम्ही गोकुळ दूध संघाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तसं बघायला गेलं तर दुग्ध व्यवसाय म्हणून सो कॉल्ड व्हाईट कॉल्ड जे आपली समाज आहे तो नाक मुरडत असतो, परंतु खरोखर कोल्हापूर जिल्ह्यामधून विक्रमय असं दूध उत्पादन होतं आणि पुणे मुंबईसारख्या शहरांची गरज दुधाची कोल्हापूर जिल्ह्यामधून भागवली जाते। आणि खरोखर हा व्यवसाय किफायतशीर होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि शासनानं सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादनासाठी विशेष अशा क्लस्टरची निर्मिती केली पाहिजे अशी मी जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्तानं मागणी करतो। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, सीपीआरचे अधीक्षक डॉक्टर शिशिर निरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अभिषेक पाटील, सीपीआरचे बंटी सावंत व संघाचे व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आदी जण उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।